दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांप्रती सन्मान, प्रशंसा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा होत असतो. महिलांचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान आणि त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत श्री कालिका देवी मंदिर संस्थान यांच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांच्यासह डी.बी. पवार, संस्थानचे कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, सचिव डॉक्टर प्रतापराव कोठावळे पाटील, किशोर कोठावळे, आबासाहेब पवार, संतोष कोठावळे, विशाल पवार हे उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर संस्थानच्या वतीने कंचन पाटील यांनी संस्थानच्या कार्याचा आढावा घेतला. आहे की 1707 साली आपल्या मंदिराची स्थापना झाली आहे आणि अहिल्याबाई होळकरांनी याचा जीर्णोद्धार केला आहे. पण त्याच्या पलीकडे आता आपण मंदिराच्या अंतर्गत काय काय आपण उपक्रम राबवतो हे मी तुम्हाला सांगते. 12 जानेवारीला आपण जिजाऊ जयंती निमित्ताने जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू असतात त्यांच्या मातांचा आपण सत्कार करत असतो. तसंच पत्रकार दिनही आपण साजरा करतो. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद जयंती, त्यानिमित्ताने आपण जे युवा आहेत ज्यांनी त्यांनी त्यांच्या क्षेत्रात काहीतरी कार्य केलं आहे ते आपण करत असतो. तसंच शिवजयंतीचाही देखील इथे मोठ्या प्रमाणात आपण उत्सव साजरा करतो. परत महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण महाप्रसाद असं ठेवतो आणि महाप्रसादाला आपण साबुदाणा म्हणजे कोणी देणगीही देतं त्या दिवशीमध्ये कोणाला जर वाटलं तर तेही प्रसाद ठेवतं आणि तसं मंदिराकडनंही आपण प्रसाद ठेवत असतो. सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे महिला दिनाचा, तो आपण दरवर्षी करतो. 8 मार्च जागतिक महिला दिन हा आपण नवदुर्गा आणि कर्तबगार महिला म्हणजे 9 महिला आणि अजून 11 महिला असं ह्या महिलांचा आपण सत्कार करत असतो. ते पण विविध क्षेत्रातले असतात. त्याच्यानंतरून आपण मे महिना असला की तेव्हा आपण कामगार दिन, जे आदर्श कामगार आहे त्यांचा देखील आपण इथं सत्कार करत असतो. त्याच्यानंतरून शिक्षक दिन आहे, कारगिल दिवस आहे, असे बरेचसे उपक्रम आहेत. त्याच्यानंतर दिवाळी असेल. सगळ्यात मोठा इथं उत्सव जो होतो तो नवरात्र. बदलत्या काळात समाजात समानता, महिलांचे हक्क आणि सुरक्षेबद्दल जागृती निर्माण करण्याची गरज लीना बनसोड यांनी व्यक्त केली. आहे की महिलांना आणि त्यावेळी उत्तम काम केलेल्या महिलांना सेलिब्रेट करण्याची परंपरा मला वाटतं ही हजारो वर्षांपासूनची आहे. आणि म्हणून त्या देवीचं ते देवीपण आणि त्या देवीतल्या असणाऱ्या बाईचं किंवा मनुष्य म्हणून रिकग्निशन होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. नाही तर आपण त्या व्यक्तीला, त्या बाईला त्या एका मोठ्या त्या दर्जावरती बसवू, तिला म्हणू नाही तू देवी आहेस हा, म्हणजे तू देवी समान आहेस, तुला चुकण्याचा काही अधिकार नाहीये, तू देवी आहेस, तुला हे असंच वागलं पाहिजे. आणि म्हणून कधी कधी आपण तिचं माणूस असणं हे तिच्यापासून हिरावून तर घेत नाही आहोत ना, ह्याचा विचार या निमित्ताने केला पाहिजे. कारण शेवटी माणूस म्हणजे चुकणार आणि त्याच्यामुळे बाईनी पण चुका केल्या तर त्या ओके आहेत, कारण शेवटी ती माणूस आहे. मग देवीला इतके हात का बरं? काही एक पडलेला प्रश्न आहे की म्हणजे रावणाला 10 तोंड होते पण देवीला अष्टभुजा किंवा असे हात का? मग परत आधीपासूनच तिच्यावरती ते संस्कार केले असावे की तू मल्टीटास्कर आहेस आणि तू मल्टीटास्किंगच केलं पाहिजे आणि एकाच वेळी चारही दिशेना धावाधाव करून तू तुझं घर पण सांभाळलं पाहिजे, तुझ्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, तुझ्या सासू सासऱ्यांकडे, आई वडिलांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि नोकरी केली पाहिजे किंवा नोकरी केली तरी तिथे सुद्धा पुढेच गेलं पाहिजे. कधी कधी असं वाटतं हे बर्डन आहे का बाईवरती? हे बर्डन तर येत नाहीये की तिला परत अष्टभुजा म्हणून तिचं स्ट्रेस आणि तिच्यावर असलेला लोड हा वाढवला जातोय का, असाही कधी कधी माझ्या मनात विचार येतो. यानंतर विविध क्षेत्रात चौफेर कार्यरत असलेल्या महिलांना नवदुर्गा आणि कर्तबगार महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात वैजयंती लोंढे, नगरसेविका भारती ताजनपुरे, भारती पाटील, चारुशिला नाईक, निमिता काळे,
स्नेहा पाटील, माधुरी गांगुर्डे, शीतल मोगल, जयश्री पागेरे, स्नेहल परदेशी, रुपाली पाटील, रागिनी सन्नानसे आदींचा समावेश होता. यानंतर अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. हा गेल्या 10-15 वर्षापासून इथं सुरू आहे. अनेक ज्या चांगलं काम करणाऱ्या समाजाच्या महिलांना काम करताना त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडावी, त्यांचं कार्य पुढे भविष्यात चांगलं व्हावं, त्यांच्या हातून समाजाची सेवा घडावी, कुटुंबाची सेवा घडावी. मॅडमने फार चांगलं भाषण केलं, अत्यंत चांगलं आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं कुटुंब टिकलं पाहिजे आणि कुटुंब वत्सल हे असं कुटुंब राहिलं पाहिजे. नाही तर आजकाल काय प्रायव्हसीसाठी प्रत्येकजण वेगळा राहायला लागला, प्रत्येकाला प्रायव्हसी पाहिजे. आई नको, बाप नको, सून नको, सासरा नको, सासरा नको, सासू नको, अशी परिस्थिती निर्माण झालेली. अशी ही परिस्थिती नको आहे. सर्व कुटुंब कसं एकत्र राहील ह्या दृष्टिकोनातून महिलांनी आता काम केलं पाहिजे. भविष्यामध्ये तुमचे मुलं सुद्धा तुम्हाला असंच करतील अशी दृष्टी. म्हणून माझी एक विनंती की सगळ्या महिलांनी चांगलं काम करावं, चांगलं काम आणावं, भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वागावं आणि आपल्या हातून समाजाची सेवा घडावी. अशा ह्या सर्व क्षेत्रामध्ये महिला आहेत, वकील क्षेत्रात आहे, डॉक्टर आहे. मी मनापासून शुभेच्छा देतो. या प्रसंगी राम पाटील, भरत पाटील, राजेंद्र शेळके, विजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.